महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कामगार भवनात कामगारांसाठींचा सेवा एकाच छताखाली योजना अंमलबजावणीला मिळणार वेग। पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर कामगार भवन बांधकामाचे भूमिपूजन थाटात संपन्न। कामगार भवनाच्या माध्यमातून कामगार वर्गाला सर्व प्रशासकीय सेवा एकाच छताखाली तत्परतेने मिळतील, तसेच भवनामुळे कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना, नोंदणी प्रक्रिया, लाभांचे वितरण, आरोग्य सेवा, सुरक्षा उपाययोजना तसेच इतर कल्याणकारी कार्यक्रम अधिक सुटसुटीत, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने राबवता येतील, असे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले। परभणी शहरात आज कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। कार्यक्रमास जिल्हा अधिकारी संजय सिंह चव्हाण, कामगार आयुक्त HP तुमोड, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, सरकारी कामगार अधिकारी TE कराड, उपविभागीय अभियंता BM शिंदे आदी उपस्थित होते। पालकमंत्री म्हणाले की कामगार भवनाची नवी इमारत ही परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे। राज्य शासनाच्या वतीने सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात। कामगारांच्या कुटुंबांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळण्यासाठी सहाय्य केले जाते। कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यात कामगार भवन उभारले जात आहे। कामगार विभागाची नवीन इमारत पूर्ण झाल्यावर कामगार वर्गासाठी सुसज्ज कार्यालय उभारले जाईल आणि या कार्यालयातून कामगारांना उत्तम सेवा मिळतील आणि या विभागाचे काम अधिक गतिमान व सुलभ होईल। कामगार भवनाकरिता एकूण 0.11 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून 14,58,00,000 रुपये निधी मंजूर झाला आहे। ही इमारत 3 मजली असणार आहे। यामध्ये अंतर्गत फर्निचर, बाग बगीचा, संरक्षण भिंत, अग्निरोधक यंत्रणा, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण व अनुषंगिक बाबी राहणार आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत संतोष लोखंडे, परभणी।